तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात विशेष मतदार यादी पुनरावलोकन मोहीम राबवण्यात येणार असून 30 जून 2026 पासून BLO घराघरात जाऊन मतदार पडताळणी करणार आहेत। मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने विशेष सखोल पुनरावलोकन मोहीम 2026 सुरू केली आहे। या मोहिमेअंतर्गत 30 जून ते 29 जुलै दरम्यान BLO घराघरात जाऊन मतदारांची पडताळणी करणार आहेत। विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 2,93,139 मतदारांची नोंद असून या मोहिमेसाठी मतदार नोंदणी अधिकारी 1, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी 16, मतदार केंद्रस्तरीय पर्यवेक्षक 59, क्षेत्रीय अधिकारी 31, BLO 317 व सहाय्यक BLO 317 अशी नियुक्ती करण्यात आली असून 5 ऑगस्ट रोजी प्रारूप यादी जाहीर केली जाईल। त्यानंतर 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान दावे आणि हरकती स्वीकारण्यात येणार असून 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रकाशित केली जाणार आहे। BLO प्रत्येक घरात जाऊन गणना प्रपत्र उपलब्ध करून देणार आहेत। मतदारांना ECINET ॲप किंवा voters.eci.gov.in या पोर्टलद्वारे ही माहिती सादर करता येणार आहे। मृत, स्थलांतरित किंवा दुबार नाव असलेल्या मतदारांची नियमानुसार पडताळणी करून आवश्यक कार्यवाही केली जाईल। मात्र संबंधितांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाणार आहे। मतदार यादी अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत नागरिकांनी BLOंना सहकार्य करून आवश्यक माहिती वेळेत सादर करावी, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय जळगाव अधिकारी शैलेश काळे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत केले। MCN न्यूज मराठीकरिता ज्ञानदेव राजनकर, जळगाव। निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे 27 जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघांतर्गत मतदार यादीचे विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रम 30 जूनपासून सुरू होत आहे। 30 जून ते 29 जुलैच्या दरम्यान BLO हे मतदारांच्या घरी जाऊन ते नोंदणी फॉर्म त्यांना देतील, तसेच तो नोंदणी फॉर्म भरून देण्याबाबत ते मतदारांना मदत करतील। तरी मतदारांना असे आवाहन करण्यात येत आहे की BLO आले आपल्या भेटीला की हा जो नोंदणीचा फॉर्म आहे, ज्याला EF फॉर्म म्हणतात, तो आपण भरून द्यावा आणि त्यांना सहकार्य करावे, जेणेकरून हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे यशस्वी होईल व संबंधित मतदारांना जर मतदार यादीमधील काही अडचणी असतील तर ती BLO यांच्याशी चर्चा करून आपल्या शंकांचे निरसन करून घ्यावी। तसेच जे मतदार यादीमध्ये आवश्यक दुरुस्त्या असतील तर त्या अनुषंगाने जे मतदारांना BLO यांच्याकडे जे फॉर्म दिलेले आहेत 6 नंबर, 7 नंबर, 8 नंबर, त्या अनुषंगाने BLO आपल्याला सहकार्य करतील। तरी समस्त मतदारांना आवाहन करण्यात येते की BLO यांना सहकार्य करावे।